हॅलो गाईज, आज माझ्याकडे हळदी कुंकू सकाळपासून खूप गडबड अशी झाली आणि खूप धावपळ झाली, काय विचारूच नका। इतकी गडबड चालू आहे की सगळं आवडता अक्षरशः थकायला झालेलं आहे। तर आज माझ्याकडे हळदी कुंकू आहे, नक्की तुम्ही बघा पुढचा ब्लॉग कंटिन्यू। कोण कोण येणार आहे आणि कसं करणार आहे मी काय वगैरे। आता तरी बऱ्यापैकी सगळी घरातली साफसफाई क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि सगळं करून आता मी थोड्या वेळाने माझं पण आवरायला घेणार आहे। प्लस मला थोडीशी रांगोळी वगैरे पण काढणार आहे, थोडी सिंपल अँड स्वीट काढणार आहे, बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता कशा प्रकारे क्लीन केलेलं आहे घर। आणि माझं पिल्लू खूप पसारा करतं, सांगू चांगले की बाबा हे नको काढू ते नको काढू, बिलकुल ऐकत नाही। आत्ता तो गेलेला आहे शेजारच्या नानींकडे, सो बरं वाटलं जरा, कारण की इतकं हलवा करतो ना वस्तू की काय विचारूच नका। सो खूप थकलेला अवतार आहे। आता मी फ्रेश झाले ना, माझं आवरलं ना, त्यानंतर दाखवते मी तुम्हाला। आत्ता मी दाखवते मी काय काय क्लिनिंग केलं आहे, कसं केलं आहे ते। सगळं सेटअप तर केलं आहे, तरी पण इकडे बाणबिन ठेवलेलेच आहे त्याने खेळायचे, काय विचारूच नका। अशा प्रकारे अंथरूण वगैरे झालेले, चेअर पण ठेवलेले आहेत। इकडे पण छान क्लीन वगैरे करून घेतलं आहे, टेबल वगैरे पण क्लीन केलं आहे आणि किचन पण पूर्ण क्लीनमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून नंतर मला काही त्रास नको, म्हणजे गडबड नको माझी व्हायला। क्लीन सगळं क्लीन 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 आणि इकडे सगळं सामान ठेवलं आहे मी, इकडे बोर्ड आणण्याचं आणि हे असं अशा प्रकारे सगळं क्लीन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। कंटिन्यू करा ब्लॉग पुढचा, कारण की मी कशी तयार होती आहे आणि मी कोणाकोणाला बोलवलं आहे आणि मी कसं बोलणं करणार आहे, हर्ष बोलणं पण आहे काहीच, सो त्याचं बोलणं कसं करणार आहे वगैरे आणि रांगोळी कशी काढणार आहे काय वगैरे ते नक्की बघा, कंटिन्यू करा। थँक्यू। ते बॅक साईडला तुम्ही दिसतंय ना, ते मी आवरले आत्ता, कसं वाटतंय नक्की सांगा, कारण की बोर्ड आणि याचं त्यामुळे। आणि ॲक्च्युली काय आहे, नवीन ऑल आहेत, कुठे ड्रिल वगैरे केलेली नाही आहे अजून, त्यामुळे मी सेलो टेप डबल टेपने आपलं चिपकवायचं काम केलेलं आहे, कारण की माझ्या पिल्लूची हौस पूर्ण व्हावी म्हणून। त्याला वाटतं आवडलं ना तुला, सांगायचं छान केलंय, छान केलंय, इथे बघू सांगायचं राजा, छान केलंय। तर काही जे कसं वाटतंय बॅक साईडला, तो याला इकडे बसवणार नाही मी बोर्डांसाठी, त्यामुळे मी यावरला केलेलं आहे आणि इकडे पण असं केलंय, दाखव। तर मी यावलसाठी त्याला बसवणार आहे, तर तुम्ही नक्की सांगू शकता की कसं आहे। लाईट लागल्यावर फार वेगळं दिसेल ते, कारण की ते बसवणार म्हणून त्या वॉलला केलं मी। बेस असं दिसतंय लाईट लावल्यानंतर। आत्ता तरी वाजलेत 5, हे ते घालणार आहे तो नंतर। आत्ता वाजलेत 5 आणि त्याच्यानंतर अजून मला बरंच काही आवरायचं आहे, रांगोळी आहे, अजून थोडंसं डेकोरेशन आहे बाकी लाईटली, आणि सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे, माझं आवरायचं आहे। अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे, वाजलेत आता 6, आता राहिली फक्त रांगोळी आणि ती काढणार आहे छकुली, तिला थोडीशी फार मदत मी करणार आहे। आणि अशा प्रकारे रेडी झाली, कसं आहे लुक नक्की सांगा मला कमेंट करून। आणि काय करू आता, नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। सगळं बाकीचं रेडी झालेलं आहे, आता हळूहळू बाया यायला तयार असतील आणि माझ्या पिल्लूचं बोलणार आहे, त्याचा आता मी रेडी करणार आहे आणि छानपैकी त्याला पण ब्लॅक ड्रेस वेअर करणार आहे, सो तो पण छान दिसेल आता। लव यू हळदी कुंकला या, मग अशी दुपारी आहे ना, दुपारी वाजवणार होतं पण दादा होता, म्हटलं नको मम्मी नसेल त्यापेक्षा वाजवलं। स्टार्ट बोल, तुला काय बोलायचं। ये देखो अभी तक नहीं हुआ इधर का, और ये देखो इधर का सारा काम लड़ है, बस इधर का रहेगा, जो कि आप जानते ही हो। और गाइस, कल सुबह से मेरी आवाज़ बेसुरे जैसे हो गई थी। तर अशा प्रकारे गाईज इकडे रांगोळी राहिली होती, त्यामुळे ब्लॅक कलर नव्हता त्यामुळे ती राहिली होती, मग घेऊन आली, थोडं लेट येताना घेऊन आली। सो ब्लॅक कलरमध्ये थोडंसं काढायचं होतं त्यामुळे राहिली होती रांगोळी। सो आम्ही दोघी रांगोळी काढत होतो आणि रांगोळी काढल्यानंतर हा दक्ष तुम्ही बघितलंच आम्ही रांगोळी काढताना कसा बोलत होता। आणि अशा प्रकारे आम्ही छानशी रांगोळी काढलेली आहे, स्वीट अँड सिम्पल, कारण खूप उशीर झाला होता आणि गडबड झाली होती। जर लवकर भेटला असं जरा वेगळी काढली असती, पण ठीक आहे। आणि यानंतर तुम्ही बघू शकता, तर अशा प्रकारे सजावट केली होती, कारण मी माझ्या पिल्लूसाठी केली होती खासी सजावट। तर त्याला मी सांगितलं होतं की बाळा तुझ्यासाठी पण मी असंच करेन, की त्याला 5 वर्षाचं आपण मुलांसाठी बोरणान करतो, सो त्याचं हे 4थं बोरणान होतं, सो त्यासाठी मी केलं होतं आणि त्यालाही फार भारी वाटलं। अशा प्रकारे मी सजावट केली होती आणि जे सगळ्या वस्तू लागतील देण्यासाठी त्या इथं ठेवल्या होत्या।
तर ना काही जे म्हणजे येतील ना पहिले मी त्यांना मसाला दूध बनवलं होतं, तर सगळ्यांना मसाला दूध दिलं पहिलं, मग हळदी कुंकू द्यायचं आणि त्यानंतर मी वाण दिलं होतं. असं केलं होतं मी हे सगळं. त्यामुळे पुढे बघा तुम्ही मी कोण कोण आले आणि कसं केलं आहे आणि सगळे काय काय डेबोर्णन कसं झालं वगैरे सगळं काही बघा. बरं नव्हतं 5 मिनिट ब्लॉग चालू झाला इकडे बघा. चापाची नथ आहे का ग? नाकातून काय गळतंय तुझ्या खाली? नाकातून तिथे खाली आले काय तुम्हीचीच वाट बघते. तुला द्यायला लांबून टमणे बिमणे देऊ नका. अजून हे वर्ष म्हटलं मला पर्सनल गॅप नको. ते पण नाही एकची डायरेक्ट मी तुमच्याकडे तेव्हा द्या. नक्की घर माहिती नव्हतं. घर माहिती होतं. थांबा इकडेच आता तुलाच मिस केलं म्हणलं तुमचं. मम्मी कुठे? मम्मीला फोनच लागत नाही तुझ्या. येते ना म्हणजे इकडे खाऊ घे. कधीपासून पोरग वेटिंग नाही. कधी सगळं तोडला घालताना कोणी पैसे गेल्या वर्षी बांधायला लागले आणि तुला इकडे बसायचे बाई.
बसायचे? तू आपण तिकडे डेकोरेशन केलंय ना, किती बसायचे? वरती घ्या ना. इकडे आपण सेलोटेप लावायची का? मम्मा फोडून पण झालं तिकडे, दोन्ही पण फोडले. काय करायचं त्याला काय करतो. हर्षू माझ्याकडे. फोटो काढून नाही होते रेणुका ताईचे. अरे नव्हतं रदो. उठा आपलं काम झालं. आडवीच काढते होईल. तुला काय तुझं काय काम आहे? हॅलो गाईस, तर अशा प्रकारे हळदी कुंकू झालेलं आहे माझं. आत्ताच झालेले, आत्ता वाजलेले काहीतरी 10ला कमी आहे. आत्ताच हळदी कुंकू झालं आणि आत्ता मी जेवण करते. सो तुम्ही पण या जेवायला. सो कसं वाटेल मला ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा. सो बाय बाय, कीप वॉचिंग.